नमस्कार मित्रमंडळी, मी दीपा गवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आपण ना इस्कॉन टेम्पलमध्ये जो प्रसाद दिला जातो ना खिचडी भात, तो आज आपण करणार आहोत। आणि त्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी सगळ्या भाज्या घेतल्या, तर तुम्हाला मी पुढे सांगेनच आता। तर आता त्यानंतर काय केले, एका पॅनमध्ये ना 1 वाटी इतके मुगाची डाळ घेतली। तर मुगाची डाळ ना जितके आपण तांदूळ घेतो ना तितके मुगाची डाळ घ्यायची। तर आता मी 1 वाटी मुगाची डाळ 1 वाटी तांदूळ असं घेणार आहे। तर आता पहिल्यांदा मुगाची डाळ जी आहे चांगली भाजून घेतली आणि त्यानंतर मग थोडं तेल घातलं 2 चमचे इतकं, आणि त्यानंतर मग सुकी लाल मिरची घातली, काही खडे मसाले घातले जसं की मोहरी 1 चमचा, जिरं 1 चमचा आणि लवंग, दालचिनी आणि त्यानंतर वेलदोडे, तेजपत्ता आणि आपण जे फूल घालतो ना ते कसलं म्हणतात त्याला, फूल चक्री फूल असं म्हणतात ना, ते सुद्धा घातलं आणि त्यानंतर तेजपत्ता घातलं आणि त्यानंतर मग थोडे धने सुद्धा घातले। चांगले सगळे खडे मसाले मिक्स करून घेतले, थोडे तळून घेतले आणि त्यानंतर मग भाज्या घालायला सुरुवात केली। सर्वात पहिल्यांदा गाजर घातले आणि त्यानंतर दुधी भोपळा घातले आणि बटाटे घातले। तर आता हे तिन्ही आपण चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बारीक बारीक तुकडे करून यामध्ये घातले, म्हणजे कसं लवकर शिजतं आणि स्मॅश करायला सुद्धा इझी होतं। तर आता त्यानंतर काय केले, मी मिरची आणि आलं जे आहे चांगलं बारीक करून घेतले आणि ते सुद्धा त्यामध्ये घातले आणि अगदी चिमूटभर असं हिंग घातले आणि परत याला आता आपण चांगलं आरतून परतून घेत आहोत। तर आता त्यानंतर काय करायचं, यामध्ये घालायचा टॅमॅटो आणि त्यानंतर घालायची ढबू मिरची, शिमला मिरची सुद्धा म्हणतात त्याला। त्यानंतर आपले जे मटार असतात ना ते 1 वाटी घालायचे। मटार मी इकडे शिजवून घेतलेले आहेत। तुम्ही हवं असल्यास अजून थोड्या भाज्यासुद्धा घालू शकता, जसं की कोबीज किंवा बिनीस, तर कोणतेही तुम्हाला भाज्या आवडत असतील त्यासुद्धा तुम्ही घालू शकता। त्यानंतर मग यामध्ये घातले अगदी चिमूटभर असं हळद, त्यानंतर मग यामध्ये मी घातले अगदी थोडंसं इतकं धनेपूड। तर आता अर्थत परतत भाज्या थोड्या शिजू लागतात तेव्हा लगेच काय करायची, मुगाची डाळ पण भाजून घेतलेली असते ना ती घालायची आणि परत याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग यामध्ये घालायचे तांदूळ। तर तांदूळ मी इकडे 2 वेळा स्वच्छ धुवून घेतले आणि तिसऱ्या पाण्यामधलं तांदूळ जे आहेत ते यामध्ये घातले। तर आता त्या तांदूळ घातल्यानंतर यामध्ये आपण 2 ग्लास इतकं पाणी घालायचं। तर पाणी तुम्ही थोडं कमी घाला स्टार्टिंगला, त्यानंतर जसं शिजत येतं ना तेव्हा अजून बघून ॲड करू शकता। तर आता चांगलं त्याला मिक्स करायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतर आता चांगली याला उकळी येऊ द्यायची, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग उकळी येऊ द्यायची। तर आता भात जो आहे तुम्ही तांदूळ थोडा उशीर भिजतसुद्धा ठेवू शकता, 10 मिनटं भिजत ठेवून त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे घालू शकता किंवा तेव्हाच्या तेव्हासुद्धा तांदूळ तुम्ही धुवून लगेच घालू शकता। तर आता आपण इकडे शिजवून घेत आहोत, साधारणतः 7 ते 8 मिनिटे आपण इकडे शिजवून घेतलेला आहे भात आणि तुम्ही बघत आहात पाणी थोडं कमी होत चाललेलं आहे। तर पाणी बघून तुम्ही थोडं त्यानंतर ॲड करा आणि त्यानंतर मग यामध्ये घालायची लाल मिरची पूड जराशी रंग येण्यासाठी, हवं असल्यास हळद थोडी अजून घालून पिवळीसुद्धा करू शकता। मी इकडे थोडंसं रंग देण्यासाठी लाल मिरची पूड घातले आणि परत त्याला चांगलं मिक्स करून घेतलं, शिजवलं आणि मग त्यानंतर तुम्ही बघत आहात परफेक्ट आपली खिचडी तयार झाली। तर मंडळी, यामध्ये जो महत्त्वाचा पदार्थ आहे ना तो आपण शेवटी घालू, त्यानेच ना खिचडीला छान चव येते आणि अगदी इस्कॉन टेम्पलसारखी खिचडी लागते। तर आता तुम्ही बघत आहात कन्सिस्टन्सी वगैरे सगळी छान झालेली आहे भाताची आणि सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे तूप, तुपाशिवाय खिचडी इनकम्प्लीटच आहे। तर आता इकडे मी 2 चमचे साजूक तूप घातले आणि वरून थोडंसं जिरे पूड घातले। जिरं जे आहे चांगलं भाजून घ्यायचं आणि मग पूड करायची आणि मग घालायची, त्याने ना छान चव येते खिचडीला। तर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसचं फ्लेम बंद करायचं। तर कन्सिस्टन्सी ना खिचडीची अशीच असायला हवी। तर तुम्ही बघत आहात इकडे आता आपली खिचडी तयार झालेली आहे। तर चला मग राधे राधे म्हणा आणि श्रीकृष्णाला मस्त प्रसाद दाखवा आणि त्यानंतर मग तुम्ही खा। आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा, शेअरसुद्धा करा। भेटू पुन्हा, तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा।